आज फ्रेश अशी मार्केटमध्ये सुरमई दिसली, खूप फ्रेश अशी होती. म्हटलं चला घेऊनच जाऊया आज घरी. मस्तपैकी घरी आणली, मस्तपैकी स्वच्छ अशी धुतली. त्याच्यानंतर ही बाजूला प्लेट दिसते साईडला, त्याच्यात मस्तपैकी कोकमचा रस घातला, आला लसूण पेस्ट घातली, हळद आणि कच्चा मसाला घातला, मसाला पावडर आणि मीठ घातलं आणि ते मस्तपैकी एकजीव करून घेतलं. आणि नंतर हा सगळा मसाला सुरमईच्या एक एक पीसला लावून घेतला आणि हे असं लावून 10 ते 15 मिनटं नक्की ठेवा, जेणेकरून त्याला मस्तपैकी आंबट तिखट मसाला सगळं लागेल आणि मस्तपैकी असं मग टेस्टलाही छानच लागतं. गोव्यातले मासे म्हटलं की चवीला खूपच छान असतात. मी आमच्या भिड्यावर ह्या 3-3 पीस राहत होते, तसे मी 3-3 पीस करून सगळे भाजून घेतले मस्त छान असे. आणि काय सुरमई म्हटलं की आमच्या घरात सर्वांना आवडते, त्यामुळे आमच्या घरात लवकर जेवायची घाई असते. पण काय मुलांचाही अभ्यास करायचा असतो. हे बघा असे करून मी हे सगळे पीस मस्तपैकी असे भाजून घेतले आणि डोक्यात विचार चालला होता, स्पंदन बाहेर काय करतो. तर मी आले आणि त्याला म्हटलं चल शब्द वाचन कर. तो शब्द वाचन करत होता आणि मी ऐकत होते. जोपर्यंत मी घेऊन बसत नाही तोपर्यंत स्पंदन काय आणि माझा मोठा मुलगा दोघंही अभ्यास करत नाही. सगळ्यांच्या घरी काय हेच असणार आहे, जोपर्यंत आपण बसत नाही तोपर्यंत आपली मुलं बसत नाही. त्यामुळे किचनचंही काम करा, घरातलंही काम करा आणि ह्यांचाही होमवर्क घ्या. चला म्हटलं आता ह्याचं अजून थोडेसे शब्द पण लिहायचे होते. म्हटलं आधी रीडिंग घेऊया आणि त्याच्यानंतर म्हटलं त्याच्याकडून शब्द लिहून घेऊया. आणि ही आमची इकडे मनुबाई बघा काय करते, काहीच नाही तर त्या पिशवीत तरी जाऊन बसली आहे बघा कशी. आता कॅमेरा बघते, कसा कॅमेरा दिसतोय, छान दिसतोय. हो 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 आमची मन्याबाईची चालली आहे मस्ती. आता जेवून पिऊन बसली आहे ती टुम्म कशी. म्हणून मनू आमची कशी दिसते तुम्हाला नक्की सांगा. आणि आमचा जर चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आज काय झालं, हे सर्व काम करत असताना स्पर्श बाबा असेच गॅलरीत बाहेर गेले आणि बाहेर गेले तर त्यांना अचानकच गॅलरीत असा साप दिसला. तर अचानक ते असं म्हणायला लागले साप आला साप आला, म्हणून आम्ही पण आली पाठीमागे बघूया म्हटलं. तर हा खरंच आला होता. मला तर सापांचे प्रकार किंवा काहीच असं माहीत नाही की हा कुठचा साप, मला काही म्हणजे त्यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन, हां साप शेपने दिसतो, साप आहे एवढंच माहीत होतं. मग स्पर्श बाबाने त्याला पिशवीत घातलं आणि इकडे बाहेर असे सोडून आले. हा बघा मला तर भीती वाटते खूपच.